त्याच्यासाठी येतोय 92 धावसंख्या अजूनही हवेत. मिथलेश लवकर हाताचा गोलंदाज 10-12 प्लांचा रनअप धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला सुरेख चेंडू, सुरेख मारेची गोलंदाजी. अवघ्या 14 वर्षाचा हा खेळाडू आहे, कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. मिथलेश नक्कीच बिपिन दादा त्याच्याकडे टप्पा चांगला आहे, वेग नसेल तरी टप्पा चांगला आहे त्याच्याकडे या वयात, आणि त्याने कित्येक सामने जिंकवलेले आहेत. ज्या एंडने फलंदाज गोलंदाजाचा धुवा उडवतो त्या एंडनेच तो गोलंदाजी करतोय. आता मात्र बॅटची एज लागते, चेंडू मागे धनेश कडू आनंदात चेंडू अडवतायत. 92 धावाची गरज आहे, मात्र मिथिलेशचं कौतुक करायला तेवढे कमी आहे. आता मात्र अजून 91 धावेची गरज. 10 चेंडू मध्ये 91 फॉर्मॅलिटीज पूर्ण करतायत एपी बॉयजचे फलंदाज. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव काढतोय चेंडू, सुरेख चेंडू. 3 चेंडू टाकून झालेले, फक्त 1 धावा खर्च केलेली आहे. सुरेख माऱ्याची गोलंदाजी. आता मात्र उलटा फुलटा शॉट मारण्याचा प्रयत्न, तरीही आपला जो टप्पा आहे तो अजून तोच आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, भेदक मारा, जालिम मारा, तिखट मारा. अजून काही शब्द असतील ते आता दशरथ सरांकडून आपल्याला शिकायला लागतील. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, कुठेतरी अलंकार तांडेल यांनी झेलचा प्रयत्न केला पाहिजे होता. एखादी विकेट कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढून जाते अशा गोलंदाजाची. डोमेस्टिक क्रिकेट खेळणं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यामध्ये फरक आहे दादा. मेन मॅच मध्ये विकेट खूप इम्पॉर्टंट असते. पुन्हा एकदा अजूनपर्यंत सुरेख गोलंदाजी, शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 14 वर्षाचा गोलंदाज. चला सिरीज साठी बघूया काय प्लॅन असेल बिपिनदा. संकेतला ओव्हर दिली जाईल का? कॉम बॉक्स मध्ये अपेक्षा सर्वांच्या त्याच आहेत. कुठेतरी बाईक आहे, एवढा मोठा आयोजन, 2.5 लाखाची स्पर्धा, आणि